रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो रोज आता कमी होताना दिसत आहेत. मित्रांनो, आगामी 2 आठवड्यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थानमधील कांदाही बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर कांदा मातीमोल दरात विक्री होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप आता व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, सध्या पाकिस्तान, तुर्कस्तान आणि चीनमध्येही कांदा लागवड जादा असल्याने फेब्रुवारी अखेर तो कांदाही बाजारात येणार असल्याने भारतीय कांद्याला परदेशामध्ये मागणी राहणार नाही. पुढील महिन्यात राज्यातही उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर दरात अधिक घसरण होण्याची शेतकऱ्यामध्ये भीती आहे. 2022-23मध्ये भारतातून परदेशामध्ये एकूण 25,25,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. 8 डिसेंबरपासून निर्यात बंद असल्याने 4,20,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही थांबली आहे. मित्रांनो, 10 ते 15 दिवसात कांदा आवक आणखीन वाढणार असल्याने सरकारने डोके ठिकाणावर ठेवून निर्यात बंदी उठवावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया निवृत्ती नेहारकर कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिली आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की कालही कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कमी झाले होते. कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात सर्वच मार्केटमध्ये वाढत आहे. काल जर गुजरात येथील महुआ मार्केट जर पाहिलं तर तिथेही 5 लाख गोण्यांची आवक होती. मित्रांनो, आवक एकंदरीत जर पाहिलं तर आवक सगळीकडेच आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, गतवर्षीपेक्षा यंदा देशात उन्हाळा कांद्याचं क्षेत्र अधिक आहे, अशी ही माहिती सध्या समोर यायला लागलेली आहे. तर आपल्याकडे नेमकं उन्हाळा कांद्याच्या क्षेत्राची काय परिस्थिती आहे, कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.